तर संडे आहे, तर संडे आहे याचा अर्थ असा नाहीये की अगदी आपण ॲज अ हाऊसवाईफ आपल्याला सुट्टी असते, तर उलट संडे आपल्यासाठी अगदी ॲडव्हान्स प्रिपरेशन ही असते संडेला. कारण की संडेला आपल्या पूर्ण आठवड्याची प्रिपरेशन करून ठेवावी लागते. ग्रॉसरीमधलं काय, किराण्यामधलं काय सामान आहे काय नाही हे सगळं बघायचं, नसेल तर ते आणायचं, असं सहज जातं. त्याच्या व्यतिरिक्त मग आपल्याला रेग्युलर स्वयंपाक वगैरे आहे, एक्स्ट्राची कामं आहे. आणि तुम्हाला लहान मुलं असतील तर त्या दिवशी त्यांची एक्स्ट्रा केअर करायची असते की तर ह्या सगळ्या एक हाऊसवाईफ म्हणून आपल्या हे सगळे कामं आहे. मला असं वाटतं ही आपल्या ड्युटी सुद्धा आहे. आपण हाऊसवाईफ म्हणून आपण आपला रोल हा ऍक्सेप्ट करायला हवा. आणि स्वतः जोपर्यंत तुम्ही हाऊसवाईफ आहात, स्वतःला सांगत नाही आणि अभिमानाने तुम्ही तुमचा जो रोल आहे तो तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत समाज सुद्धा ऍक्सेप्ट करणार नाही. कारण की जर तुम्ही स्वतःला जर रिस्पेक्ट दिला किंवा तुम्ही स्वतःच्या कामाबद्दल जर तुम्हाला तुमचा रिस्पेक्ट नाहीये, तर मग समाज का देणार आहे ना. कारण की त्याचं शिक्षण नाहीये कुठे. हाऊसवाईफसाठी कुठेतरी एज्युकेशन, घरातली ही कामं कशी करायची, त्याचं नियोजन कसं करायचं, ही प्रत्येक ज्यावेळेस मुलगी लग्न झाल्यानंतर गृहिणी म्हणून तिच्यावर ह्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात, त्याच्या वेळेस काही चुका पण होतात तिच्याकडनं. त्या चुकांमधनं ती शिकते आणि तिचा अनुभव या सगळ्यातून ती सगळ्या ह्या गोष्टी मॅनेज करते. मते मी जे कामं करते असंख्य गृहिणी हेच काम करतात, इव्हन याच्यापेक्षाही जास्त करतात. पण चूक कुठे होते की आपण त्या कामांची रिस्पेक्ट करत. आम्ही करतो हे घरातलंच आहे, आमच्या कामांमुळे कुठे ना पैसा आहे. तर आपल्या समाजामध्ये असं आहे की स्त्रीने घरात ओरडली किंवा घरामध्ये तिने रागवली वगैरे तर ती उद्धट आहे, तिला रिस्पेक्ट करता येत नाही मोठ्यांचा, ती अशीच बोलते. अशी ही आपल्या समाजामधली ही एक तीच जर गोष्ट एखादा मुलगा करतो त्यावेळेस त्याला स्ट्रेस आहे. तर हा एवढा मोठा डिफरन्स आहे. मग ठीक आहे, आता एकदम आपण सगळं बोलून सगळ्यांना ह्या ज्ञानाच्या गोष्टी तर नाही सांगू शकत. सांगितलं तर आपल्याला सविडात काढतील. ते कोणाला काही एक्सप्लेन नाही करायचंय. पण हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज जर करता आलं आणि जर आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी त्यांचं फाउंडेशन जर आपल्यामुळे जर स्ट्रॉंग होत असलं तर मला असं वाटतं की काहीच हरकत नाहीये. ते तुमचे वर्ष आयुष्यातले वेस्ट नाही होत, उलट इन्व्हेस्टमेंटच आहे की तुमच्याशी जुळलेलं तुमचं जे बाळ आहे ते खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मॅटर्निटी लिव्ह घेऊन पुन्हा कामाला लागतो ना काही वर्षांमध्ये, तर आपला जो मेंदू असतो ना खूप चांगला. आणि हे माझं नाही तर रिसर्चमध्ये सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की आपण मूलबाळ झाल्यानंतर जो ब्रेक घेतो आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागतो ना, तर आपण जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी अजून अशा तुमच्यासोबत काही काही गोष्टी शेअर करत राहील. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटताय तर व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि कमेंटसुद्धा करा कसे वाटताय. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त काही बोलत नाही, खूप ज्ञान होईल आणि तुम्हाला बोर होईल. त्यामुळे चला व्हिडिओ बघा. संसार म्हणजे दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी हे तर असतेच. तर सकाळी उठल्याबरोबर विवेक जे आहेत मिश्काला सायकलिंगसाठी घेऊन गेले आणि आल्यानंतर मी तिला थोडंफार फ्रूट वगैरे दिले आणि त्यानंतर तिचं जे काही रायटिंग वर्क आहे ती करत होती. रायटिंग वर्क म्हणजे हा विवेकचा आणि मिश्काचा टाईम स्पेंड आहे. ते काहीतरी क्वालिटी टाईम स्पेंड झाला पाहिजे आणि ती शिकली पण पाहिजे. त्यासाठी ते रोज एक पेज रायटिंग करतात आणि त्यामध्ये जी पण वेगवेगळी पुस्तकं असतात त्यामधले काही नवीन वर्ड्स वगैरे येतात ते विवेक मिश्कासोबत सांगतात, स्पेलिंग सांगतात आणि ती रायटिंग करते. ही तिची एक ॲक्टिव्हिटी पण होते आणि टाईम पण स्पेंड केला जातो. तर जोपर्यंत त्यांची ॲक्टिव्हिटी होते आहे तोपर्यंत मी इथे नाश्ता बनवून घेते. बघा मुगाचे स्प्राउट्स आहे, किती छान त्याला स्प्राउट्स आलेले आहेत. तर मी यांचे आज धिरडे बनवणार आहे. तर ह्यामध्ये लसूण टाकलं आहे, मिरची टाकली आहे, अद्रक टाकलं आहे, थोडंसं मीठ आणि जिरे आणि असं छान वाटण करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग याचे आपण काय करून घेणार आहोत, धिरडे करून घेणार आहोत. तर बाइंडिंगसाठी यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि बेसन पीठ पण टाकलेलं आहे. आणि मी जे हे धिरडे बनवले आहेत ना तर ते बनवले होते मी कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइलमध्ये. मध्येच काय झालं की माझा कॅमेरा स्विच ऑफ झाला आणि मी काही शूट करू नाही शकले. सो नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही तिघांनी मिळून एक घरामध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये मिश्काला दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या तिने सांगितल्या.
प्लस त्यामध्ये जे पण आमचं काही डिस्कशन असतील बिहेवियरल आठवड्याभरामध्ये, तिला माझ्या कुठल्या गोष्टी आवडल्या, कुठल्या गोष्टी नाही आवडल्या, तिच्या कुठल्या गोष्टी आम्हाला अजून इम्प्रूव्ह करायचं आहे, तर आम्ही ही एक घरामध्ये सवय लावलेली आहे की आम्ही तिघंही बसतो आणि अगदी जसं आपण मीटिंग कसं घेतो, डिस्कशन्स कसे करतो, त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि हे एक मुलांसाठी खूप चांगली लर्निंग आहे. त्यांनाही घरामध्ये बोलण्याचा चान्स दिला जातो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसोबत असा छान क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात. त्यानंतर भाजी मार्केटमध्ये गेले. भाजी मार्केटमधनं खूप सारी अशी मस्तपैकी ताजी ताजी भाजीसुद्धा घेऊन आली. फक्त सध्या कांदे जे होते ना ते काही चांगले सध्या मार्केटमध्ये नव्हतेत, पण तरी एका आजींकडे थोडेच होते, पण ते स्वच्छ आणि चांगले होते, तर मी कांदे आणलेत. कारण की तसे आठवड्यामध्ये एक दिवस तर मी कांदा लसूण खात नाही आणि बऱ्यापैकी कमी सध्या कांद्याचा वापर हा केला जातो. तर भाजी वगैरे घेऊन येतोय. तर प्रत्येक महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान मी माझा जे पण किराणा वगैरे असतं ना तो मी भरत असते. आणि किराणा पण मी कधी कधी थोडा एक्स्ट्रा पण घेऊन ठेवते. जसं की मागच्या मंथमध्ये मी तेल वगैरे जे आहेत, राईस आहे, ते बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये त्या गोष्टी घ्यायच्या नाही आहेत. मला फक्त जे डाळ वगैरे असते त्या घ्यायच्या आहे, थोडे स्प्राउट्स आणि ड्रायफ्रूट्स असं घ्यायचं आहे. तर मी हे अकॉर्डिंग टू काही ऑफर्स वगैरे असल्या तर त्याच्यामध्ये मला चांगल्या गोष्टी भेटून जातात, त्याप्रमाणे मी माझी ग्रॉसरी शॉपिंग करते. आणि घरी आल्यानंतर हे भाज्यांचं आपलं जे काम आहे व्यवस्थित निवडून ठेवायचे आहे आठवड्याभरासाठी आणि व्यवस्थित पॅक पण करून ठेवायचे आहेत. कारण की भाजीपाला आपण तो खूप सारा आणतो, पण तो व्यवस्थित जर ऑर्गनाईज नाही केला तर मग तो सगळा खराब होतो लवकर आणि मग एवढे मोठे पैसेसुद्धा वाया जातात. त्यामुळे घरात आणलेली प्रत्येक गोष्ट जी आहे आपण व्यवस्थित जर स्टोअर केली तर ती लॉंग टर्म ही टिकते. जसं मी तुम्हाला सांगितले डाळी वगैरे स्प्राउट्स असतात, ह्यामध्ये तुम्ही नेहमी त्यामध्ये तमालपत्र टाकून ठेवा. तुमच्या कुठल्याही डाळी म्हणजे 1.5-2 महिने जरी झाले ना त्या खराब होणार नाहीत, स्प्राउटसुद्धा खराब नाही होणार आणि चांगले राहतील. तर अशा प्रकारे जर चांगल्या ट्रिक्स वापरून जर आपण आपलं ग्रॉसरी पण असेल ना ती व्यवस्थित पॅक करून ठेवली तर कुठली गोष्ट वेस्ट जात नाही आणि ती आरामात चालते. आणि आता चला हे सगळं माझं झालं, भाजी निवडून झाली, किराणा भरून झाला, घरामधलं जी स्वच्छता होती ती करून झाली. कारण की सकाळी झाडू फरशी वगैरे करायला वेळ नव्हता मिळालेला. तर आता मी दुपारी सगळं काही केलं. तोपर्यंत मिश्का आणि विवेक त्यांनी दोघांनी थोडा रेस्ट केला. कारण की मिश्का सकाळी लवकर उठली होती, ती खूप थकली होती आणि ह्यांचंसुद्धा 15 दिवसापासून खूप हेक्टिक शेड्यूल चालू होतं, त्यामुळे ते थकले होते. तोपर्यंत हे झोपलेले आहेत. तर 4-4:30 वाजले होते. म्हटलं आता भूक पण लवकरच लागेल. पोळी वगैरे करायचं म्हटलं तर खूपच हे होईल आणि जेवणामध्ये म्हटलं चला पटकन काय करता येईल, तर मग आज मी सोयाबीन पुलाव बनवला, जो की घरामध्ये मिश्काला खूप आवडतात. सोयाबीन तिला खूप आवडतात, तिला तसे दिले तरी आवडतात, पण मग मी राईसमध्ये सोयाबीन टाकले आहेत. तो मस्तपैकी सोयाबीन पुलाव केला. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या कट वगैरे करून घेतल्या, थोडे खडे मसाले टाकले, त्यानंतर कांदा टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर तो कांदा छान झाल्यानंतर आपण बाकीच्या भाज्या टाकून घेतल्या आणि मग बेसिक मसाले टाकले, हळद टाकली, लाल तिखट टाकला, मसाला टाकला आणि त्यामध्ये आता आपण सोयाबीन पण टाकले आहेत. सोयाबीन छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जे तांदूळ आहेत ते मी भिजत ठेवले होते ते टाकून दिलेले आहेत आणि आता पाणी टाकते. तर हे पुलावचे तांदूळ आहेत, तर ह्याचं प्रमाण जे आहे ते मोजूनच घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणेच पाणी टाकते, म्हणजे पुलाव जो आहे तो छान होतो. कुकरमध्ये पण असा डायरेक्ट पुलाव केला ना की खूप छान टेस्टी लागतो. आणि वरतून थोडंसं 1 ते 1.5 चमचा तूप टाकले आहेत, त्याने पण छान फ्रॅग्रन्स येतो आणि चव चांगली येते. आता मी लावून ठेवलेला आहे कुकर. तोपर्यंत आता स्वीट कॉर्न घेऊन आले होते मार्केटमधनं, तर त्याची आज मी भजी बनवणार आहे. तर स्वीट कॉर्न हे व्यवस्थित साफ करून घेतले, कट करून घेतले आणि आता ते दळून घ्यायचे आहे मिक्सरला. त्याच्यामध्ये पण लसूण टाकले, अद्रक टाकला आहे, मिरची टाकली आहे आणि हळद टाकली, लाल तिखट टाकली, धने पावडर टाकली, जिरे टाकले, मीठ टाकले चवीनुसार आणि आपल्याला हे परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि थोडंसं बेसन टाकायचं आहे. आणि स्वीट कॉर्नचे जे काही दाणे आहेत ते मी तसेच काढून ठेवले होते, आपण हे त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, ज्याने की खूप छान टेस्ट लागते स्वीट कॉर्नची सुद्धा.
आणि यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि बेसन टाकलं आहे आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे। तर आता हे 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूयात आणि रायता बनवून घेऊयात। तर रायता आज मी बनवत आहे मखाण्यांचा। हा पण रायता खूप छान आणि टेस्टी होतो, हेल्दी आहे, कारण की ह्यामध्ये आपण साखरेचा यूज नाही करणार आहोत रायत्यामध्ये। तर रायता मी शेवटी बनवेल। आधी मी भजी जी आहेत ना ती तळून घेत आहे स्वीट कॉर्नची, आणि खूप छान आणि टेस्टी लागली होती। तर तुम्ही नक्की करून बघा, स्वीट कॉर्न आता खूप येतात, तर ही रेसिपी नक्की करून बघा। आता जे मखाणे आहेत ते पण छान क्रिस्पी भाजल्या गेलेले आहेत, ते आपण दह्यामध्ये टाकलं। दही जे आहे फेटून घेतलं, ताजंच दही होतं, सकाळीच लावलं होतं, तर 4-5 वाजेपर्यंत तयार झालं होतं खूप छान। आपण त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे, काळं मीठ टाकायचं आहे, त्यानंतर जिरा पावडर टाकायची, कोथिंबीर टाकायची, आणि हे सगळं टाकल्यानंतर तो रायतासुद्धा खूप छान होतो। तर सगळा स्वयंपाक झाला आहे तोपर्यंत भांडी वगैरे सगळे धुवून घेते। भांडी वगैरे धुवून झाली आणि त्यानंतर जेवण झालं। जेवणानंतर जेवण लवकरच झालं, मग बराच वेळ होता, तर मिश्का आणि मी दोघी पण रीडिंग करत होतो। त्यानंतर हा आहे बेड टाईम। बेड टाईममध्ये मिश्का रीडिंग करते, किंवा कधी आज तिला पूर्ण मस्तीचा मूड होता तर ती पप्पांसोबत तिच्या क्रॉप पेपर सीझर खेळत होती। तर अशा प्रकारे हा होता आमचा दिवस। कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।